राज्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे। पुन्हा एकदा राज्यात कोकण बोर्ड अव्वल राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। निकालाची जी काही परंपरा आहे 13 वर्षाची, ही 13 वर्षाची परंपरा कोकण बोर्डाने आजही कायम राखली आणि या निकालात पुन्हा एकदा कोकण बोर्डाने अव्वल क्रमांक पटकावला आहे। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत कोकण बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले सर। आपण त्याच्याशी चर्चा करू। साहेब नमस्कार। सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुमचं की कोकण बोर्डाने पुन्हा एकदा बाजी मारले राज्यामध्ये, काय सांगाल? सर, बाजी मारण्यापाठीमागचा आपण हेतू लक्षात घेतला तर यापूर्वी आम्ही परीक्षेची पूर्वतयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली होती। परीक्षा होण्यापूर्वी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या ऑफलाईन सभा घेतलेल्या होत्या आणि या सभांमधून आम्ही विद्यार्थ्यांचा सराव जास्तीत जास्त करून घेण्यासंदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्याकडून जी काही बोर्डाची शिक्षासूची असते ही शिक्षासूची बोर्डाची विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी जी काय एक शपथ तयार केली गेलेली होती, राज्यमंडळाकडून ती शपथ दिलेली होती। ह्या ही शपथ प्रत्येक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही ऑफलाईन बैठक घेऊन प्रत्येक प्राचार्यांच्या मार्फत ह्या सगळ्या सूचना दिलेल्या होत्या आणि आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमांमधून पाहिलेलं आहे की कॉपीमुक्तीची शपथ प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळांमधून घेतलेली आहे। शिक्षासूचीचं वाचन झालेलं आहे। चांगल्या पद्धतीनं 2-4 सेटच्या स्वरूपामध्ये सराव परीक्षेच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांनी सराव केलेला आहे आणि ह्याचं सगळं श्रेय आहे हे आमचे संबंधित विषय शिकवणारे सगळे विषय शिक्षक असतील किंवा संबंधित कनिष्ठ विद्यालयांचे प्राचार्य असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, यांच्या ह्या कठोर परिश्रमामुळं पुन्हा एकदा राज्यामध्ये कोकण विभागीय मंडळाचा निकाल हा अव्वल असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कोकण बोर्ड अव्वल आले, निकालाची टक्केवारी नेमकी काय काय चित्र आहे? निकालाची टक्केवारी विचारात घेता तर राज्याच्या सरासरी निकालापेक्षा आपला निकाल हा जास्तच आहे। कोकण विभागीय मंडळाचा निकाल आहे 96.74%। म्हणजे इतर विभागीय मंडळांच्या निकालाच्या तुलनेनं आपला विभागाचा निकाल हा अतिशय जास्त आहे आणि जर गतवर्षीची तुलना केली निकालाशी तर गतवर्षीपेक्षा आम्ही 0.77% आपला निकाल हा कमी लागलेला आहे, घट झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कॉपीमुक्त अभियान हे यशस्वी झालेलं आहे या आपल्या विभागामध्ये, हेच या निकालावरून स्पष्ट होताना दिसत आहे। दरवर्षी राज्यात कोकण बोर्ड हे निकालात अव्वल असतं, परंतु यावेळी कोकण बोर्डाने एक अनोखी प्रथा किंवा जे कॉपीमुक्त अभियान जे राबवलं ते अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण कोकण बोर्डात रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यात प्रभावीपणे ते कॉपीमुक्त अभियान राबवलं आणि त्याचाच परिपाक म्हणून एक फ्रेश म्हणजे जो खरा रिझल्ट असतो किंवा जी खरी गुणवत्ता असते ती गुणवत्ता कोकण बोर्डाने सिद्ध करून दाखवले। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।